येशूने संधी धरी, प्रभू येशूने संधी धरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्तै यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 10 आणि 11 आम्ही असे वाचतो. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने परुषी व शास्त्रीयांना त्यांच्या ढोंगीपणामुळे फटकारले, तेव्हा लोक आधीच मागे हटले होते आणि प्रभूची शिकवण ऐकण्यापासून दूर गेले होते. म्हणूनच प्रभूने त्यांना स्वतःकडे बोलावले आणि त्यांच्याशी वैयक्तिक रीतीने बोलू लागला. देवाचे ज्ञान बुद्धिमान आणि गर्विष्ठ लोकांसाठी मूर्खपणाची गोष्ट आहे. सामान्य लोक, ज्यांना या जगात नम्रतेने आणि दीनतेने मूर्ख म्हटले जाते, परंतु देव केवळ त्यांच्यावरच आपली कृपा प्रगट करीतो. जेव्हा मनुष्य स्वतःला ज्ञानी समजतो आणि देवाचे योग्य आभार मानित नाही, तेव्हा हेच लोक, ज्यांना मूर्ख म्हटले जाते, ते नम्र व दीन असतात. ते देवाच्या दयेवर अवलंबून असतात, म्हणूनच ते देवाला प्रिय असतात. या कारणासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, देहधारी झाला आणि वधस्तंभावर बलिदान दिले आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला. जो स्वतःला नम्र आणि दीन करतो, पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्ताला माझा प्रभू व माझा तारणारा म्हणून स्वीकारतो, फक्त त्याचेच तारण होते. एवढेच नाही, तर देव त्याला उच्च स्थान देतो आणि तो स्वर्गीय राज्यात प्रवेश करीतो. देव तुम्हालाही असेच करण्यास मदत करावे, हीच आम्ही देवाजवळ तुमच्यासाठी प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर